नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता 3% डी वाढ निश्चित झालेली आहे। महागाई भत्ता वाढ ही मागील 6 महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येते। नुकतेच माहे डिसेंबर 2024चा निर्देशांक केंद्रीय कामगार विभागाकडून जाहीर करण्यात आल्याने माहे जानेवारी 2025 मधील डी अखेर निश्चित झाला आहे। मागील 6 महिन्याचे निर्देशांक आकडेवारी व संभाव्य डी वाढ तक्ता पुढीलप्रमाणे पाहूया। बघा आता काय आहे, जुलै 2024 मध्ये ACPI निर्देशांक 142.7 होता, नंतर ऑगस्टमध्ये 142.6, सप्टेंबरमध्ये 143.5, ऑक्टोबरमध्ये 144.5, नोव्हेंबरमध्ये 144.5 आणि डिसेंबरमध्ये 143.7। तर आता 142.7% जर निर्देशांक असेल तर संभाव्य डी 53.50, नंतर 142.6 असेल तर 53.80, नंतर 143.5 असेल तर 54.20, 144.5 असेल तर 55.20, 144.5 असेल तर 55.60 आणि 143.7 असेल तर 56। माहे डिसेंबर 2024चे निर्देशांक जाहीर झाल्याने आता केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2025 पासून 56% दराने डी वाढ निश्चित झाली। याबाबत केंद्र सरकारकडून लवकरच अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात येईल। केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून 53% दराने डी लागू करण्यात आलेला आहे। आता माहे जानेवारी 2025 पासून यामध्ये परत 3%ची वाढ होणार आहे, त्यामुळे एकूण डीएचे दर हे 56% होणार आहेत। मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत 50% डी आहे, त्यांना 53% डी कधी होणार याची वाट आता राज्य सरकारी कर्मचारी पाहत आहेत। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।